सरकारच्या व व्यवस्थापनेच्या आडमुळ्या धोरणामुळे महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमधील कर्मचाऱ्यांनी सरकारी पेन्शन व इतर मागण्या मान्य करण्यासाठी आजपासून बेमुदत संपाला सुरुवात केली। महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमधील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून पेन्शन देण्यात यावी यासाठी शिवसेना उपनेते, आमदार व कामगार संघाचे अध्यक्ष अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली 12 वर्षापासून हा लढा लढवित होते। तसेच गेल्या 26 जुलैला MTNL मधील सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून आंदोलन केले होते। परंतु अजूनही त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे। तर ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी मागणी MTNL असिस्टंट सर्कल सेक्रेटरी विवेकानंद गीत यांनी S9 शी बोलताना केली। तुमचं आंदोलन कशासाठी असतं? आपल्याला कल्पना असेल की महानगर टेलिफोन निगममधील कर्मचारी मुंबई आणि दिल्ली या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून सरकारी पेन्शन मिळत नाही। गेली सातत्याने 12 वर्ष कामगार संघ आमची जी युनियन आहे त्या युनियनचे आमचे अध्यक्ष माजी आमदार श्री अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा सातत्याने लढा देत आहे। आणि आता ह्याचे जे आंदोलनाची सुरुवात आम्ही केली 26 तारखेला टोकन म्हणून आम्ही निदर्शनं केली JM ऑफिसला। आम्हाला असं वाटलं की बाबा याचा इफेक्ट पडेल, संपूर्ण सर्व कर्मचारी आणि अधिकारी याच्या निदर्शनामध्ये सहभागी झालेले। त्यानंतर 29 तारखेला प्रभादेवीला आमचं मेन हेड ऑफिस आहे, त्या ठिकाणी सर्व अगदी म्हणजे 16-17 हजार कर्मचारी आणि अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या धरणा आंदोलन आमचं ते झालं। त्याचीही दखल ना मॅनेजमेंटने किंवा आपल्या सरकारने घेतली नाही। मग त्याच्यानंतरचं आंदोलन मला वाटते 3 तारखेला आपण सर्वजण आला होतात। 3 तारखेला आमचं 1 दिवसाचं पेन डाऊन टूल डाऊन आंदोलन होतं। ते आंदोलन 100% यशस्वी झालं। सरकारला काहीही त्याची म्हणजे पर्वा नाही। सरकारला आमच्या या महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबद्दल, पेन्शनच्या प्रश्नाबद्दल जरासुद्धा हे चिंता नाही आहे किंवा काय करायचं। एके ठिकाणी BSNL सारख्या ज्या जवळजवळ 4 लाख कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ते पेन्शन देण्यासाठी त्यांनी मान्य केलं, अध्यादेश केला। एक पेन्शनच्या नियमामध्ये पोट नियम 37A लागू करून त्यांना पेन्शन चालू केली। वेळेस आमच्या 40,000 कर्मचारी दिल्ली आणि मुंबई त्यांच्यासाठी चालू करत नाही। नाइलाज असतो आम्हाला हे आजपासून जे बेमुदत आंदोलन चालू करावं लागलंय। आशा आहे की हे आंदोलन जास्त चालू नये आणि सरकारने याची दखल घ्यावी, कारण हे आम्हाला करताना अत्यंत दुःख होतं। कारण आमचे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना जो त्रास होतो सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये ग्राहक टिकवणं याच्यासाठी आमचे जे सर्व कर्मचारी आणि आमचे जे युनियनचे अध्यक्ष आहेत हे खूप प्रयत्न करत असतात, त्यांची काळजी घेत असतात। परंतु नाईलाज असतो आम्ही ग्राहकांना देखील विनंती करतो की आम्हाला कृपया समजून घ्यावं। आमचा पेन्शनचा जो इश्यू आहे हा इश्यू सॉल्व्ह व्हावा, कारण सरकारने आम्हाला या महानगर टेलिफोन निगममध्ये ढकललेलं। आम्ही काही हे बॉर्न अँड ब्रॉटअप आमचं एक कॉर्पोरेशन नाही आहे। PSU सेक्टर जे आहे हे सरकारमुळे झालेलं आहे। त्याच्यामुळे आमचा पेन्शनचा इश्यू हा सॉल्व्ह होईपर्यंत हे आमचं आंदोलन पुढे चालू राहील। नीलम जगतापसह अस्मिता भोसले, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची।